मला वाटतं की ही अंतिम तारीख आहे ती योग्य नाही आहे। ही योजना ओपन एंडेड पाहिजे, प्रत्येक महिलेचा अधिकार आपण दिला पाहिजे। ज्याप्रमाणे दिल्लीच्या यूपीए सरकारने अधिकारावर आधारित आम्ही कायदे केले होते तसा कायदा केला पाहिजे। ही योजना फक्त निवडणुकीपुरतं आणण्याची पुन्हा बंद करायची योग्य नाही आहे। आणि त्याचबरोबर या योजनेमध्ये 21 वर्षाच्या वरील अविवाहित महिलांना घेतलेलं नाही, त्यांना वगळलेलं आहे। त्याचा काय दोष आहे? एखाद्या भगिनीचं जर लग्न झालं नसेल किंवा ती करणार नसेल तर तिला ही मदत मिळणार नाही। आणि त्याचबरोबर 60 वर्षाच्या वरच्या महिलांना त्यांना कोणी सांभाळणार नाही त्यांनाही या योजनेतून वगळणं चुकीचं आहे। त्याचबरोबर मला वाटतं अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की 15 तारीख अंतिम तारीख आहे ही काढून टाकावी, कुठलीही तारीख त्यामध्ये नसली पाहिजे। हा अधिकार आपण देणार असाल तर मग कधी करायचा हा त्या महिलांचा विषय। आज नोंदणी केंद्राच्या बाहेर एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे। एका महिलेला उत्पन्नाचा दाखला काढायला 700 800 रुपये मागितले जातात। 100 रुपयाचं स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे। अनेक त्रुटी आहेत। तर माझी शासनाला आपल्या मार्फत विनंती आहे की 15 जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी, कुठलीही अंतिम तारीख असता कामा नये। आणि निवडणुकीपुरता ह्या योजना आणलेली आहे, पुन्हा बंद केली जाईल हा जो अंदेश आहे त्याप्रमाणे पण कायदा आणला पाहिजे, माझी मागणी आहे।